प्रश्न क्रमांक 3. पुढील समीकरण पूर्ण करा. साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा बरोबर चौकट. या ठिकाणी आपणास एबीसी हा काटकोन त्रिकोण दिसतो आहे. यामध्ये एसी हा कर्ण आहे. एबी व बीसी या काटकोन त्रिकोणाच्या उर्वरित दोन बाजू आहेत. काटकोन त्रिकोणात कर्णाचा वर्ग हा उरलेल्या दोन बाजूंच्या वर्गांच्या बेरजेइतका असतो. हा पायथागोरसचा सिद्धांत आपणास माहीत आहे. मग आकृतीवरून आपल्याला असं म्हणता येतं, एसीचा वर्ग बरोबर त्रिकोणाची उरलेली बाजू ए बी चा वर्ग आणि दुसरी उरलेली बाजू बी सी चा वर्ग यांच्या बेरजेएवढा असतो. म्हणजेच एबीचा वर्ग अधिक बीसीचा वर्ग बरोबर एसीचा वर्ग असं आपल्याला पायथागोरसच्या प्रमेयाने काटकोन त्रिकोणात म्हणता येतं. आता आपल्या उदाहरणाकडे वळूया. साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा बरोबर चौकट. तुम्हाला काटकोन त्रिकोण दिसतो आहे. या ठिकाणी थिटा याचं साइन गुणोत्तर असणार आहे कोणासमोरची बाजू भागिला कर्ण अर्थात ए बी छेद एसी. आता उदाहरणामध्ये साइन स्क्वेअरची किंमत असल्यामुळे आपण साइन थिटा जो ए बी एसी घेतला आहे त्यातला आपण ब्रॅकेट करूया. म्हणजेच ए बी छेद एसी चा वर्ग असा आपण त्या ठिकाणी लिहिणार आहोत. त्याचप्रमाणे आकृतीमध्ये कॉस थिटाचं गुणोत्तर कोणालगतची बाजू भागिला कर्ण याचाच अर्थ बीसी भागिला एसी येणार. या ठिकाणी सुद्धा कॉस स्क्वेअर थिटाची किंमत आपल्याला पाहिजे आहे म्हणून बीसी अपॉन एसी चा ब्रॅकेट स्क्वेअर आपण करणार. या दोघींची या ठिकाणी बेरीज आहे. आता ए बी अपॉन एसी ब्रॅकेट स्क्वेअर जेव्हा असतं तेव्हा आपणास कंसाचा वर्ग असल्यामुळे अंशाचा सुद्धा वर्ग करावा लागेल आणि छेदाचा सुद्धा वर्ग करावा लागेल. म्हणून ए बी चा वर्ग छेदस्थानी एसी चा वर्ग असं आपण लिहू शकतो. अधिक याचप्रमाणे बीसी अपॉन एसी ब्रॅकेट स्क्वेअरचं सुद्धा उत्तर बीसीचा वर्ग छेदस्थानी एसीचा वर्ग येणार. आता दोघींच्या किमती पाहिल्यानंतर तुमच्या असं लक्षात येत आहे की दोघींचा छेद या ठिकाणी सारखा म्हणजेच एसी वर्ग आणि एसी वर्ग असा आहे. म्हणून एबीचा वर्ग अधिक बीसीचा वर्ग छेदस्थानी एसीचा वर्ग याप्रमाणे मी ते समीकरण लिहू शकतो. आता आपणास माहीत आहे की एबीचा वर्ग अधिक बीसीचा वर्ग बरोबर एसीचा वर्ग असतो. हे पायथागोरसच्या प्रमाणे आपण काटकोन त्रिकोणात पाहिलं. मग आपण काय करूया, एबीचा वर्ग अधिक बीसीचा वर्गची किंमत एसीचा वर्ग आपल्या समीकरणात टाकूया. म्हणून एसीचा वर्ग भागिला एसीचा वर्ग म्हणजेच एसी वर्ग कट एसी वर्ग कट याचा अर्थ या ठिकाणी उत्तर 1 येणार. याप्रमाणे आपल्याला असं म्हणता येतं साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इक्वल टू 1.